नमस्कार मंडळी. कधी असं वाटतं का की सगळं आपल्या विरोधातच चाललंय? तर ही बोधकथा आहे तुमच्यासाठी. एकदा एक तरुण असाच उदास होऊन विहिरी शेजारी बसलेला असतो. तेव्हा तिथे एक आजी येतात आणि त्याला रडताना पाहतात. त्या त्याला विचारतात, काय झालं रे बाळा, का इतका उदास झालाय? तर तो तरुण डोळे पुसून त्यांना म्हणतो, आजी, मला सगळे अयशस्वी निकामा म्हणतात. मी खरंच एवढा निकामा आहे का? त्यावर आजी एक स्मितहास्य देतात आणि त्याला म्हणतात, हा घे आरसा आणि उद्या सकाळी डोंगरावर जा आणि यात स्वतःचं प्रतिबिंब पहा. फक्त स्वतःचं प्रतिबिंब. यावर तरुण म्हणतो, ठीक आहे. तो दुसऱ्या दिवशी तसंच करतो. डोंगरावर चढून जातो आणि आरशात सूर्यप्रकाशांच्या किरणांमध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहतो. त्यात त्याला स्वतःचं खरं रूप दिसतं. प्रामाणिक, कष्टाळू आणि स्वप्न पाहणारा तरुण. तो परत येतो. आजी त्याला म्हणतात, बाळ, जेव्हा आपण स्वतःबद्दल चांगला विचार करतो आणि स्वतःबद्दल विचार करायला लागतो, तेव्हा लोक काय म्हणतात याचा कधीच फरक पडत नाही. तात्पर्य काय? स्वतःबद्दल कधीच वाईट विचार करू नये. तो करण्यासाठी तर लोक असतातच. अशाच नवनवीन स्टोरीज ऐकण्यासाठी, बोधकथा ऐकण्यासाठी फॉलो करा से इट बाय साईल.